नाही, हे चांगली गोष्ट नाही आहे. जर आम्ही एका सभागृहामध्ये काम करत असेल आणि जर त्यांनी त्यांच्या ॲनिव्हर्सरी असल्यामुळं त्यांनी आम्हाला सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून. वेळ होता, संध्याकाळचा टाईम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्यानंतर जाऊ नये किंवा असं काय. पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही. आणि मी तर केवळ 10 मिनटं होतो तिथं. मी तर रात्रीला जेवत पण नाही. त्यामुळे मी जाऊन जस्ट एक फॉर्मॅलिटी केली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक 2 मिनटं बसून एक ज्यूस घेतला आणि निघून आलो. दुसरं काही. खासदारांच्या बैठकीत जेव्हा नाराज नाट्य समोर होतं त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तिथे जाणं प्रश्न निर्माण नाही, पण आमच्या तर नाराजी नाट्य आहेच काय मला हेच कळत नाही. कोण सांगितलं नाराजी नाट्य आहे? असं काहीच नाही आहे. कोणतीच गोष्ट नाही आहे तशी. काय मनाला शिवलं पण नाही आहे कोणत्या गोष्टी कधी. आष्टेकर साहेब, चर्चा याच्यामुळे सुरू आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आलेले होते त्यावेळी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली होती. तुमच्या पक्षाचे खासदार फुटणार आहेत अशा पद्धतीच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर तुम्ही तिथं जाणं ह्याच्यामुळे खरी एक वेगळी चर्चा सुरू झाली. बरं, मला आता एक सांगा तुम्ही, हे ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलताय हे कधीपासून चालू आहे? हे साधारण कधीपासून चालू आहे? ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्यात दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे. नाही, पण त्या बैठकीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली होती त्या खासदारांना एक तंबी देण्यात आली होती की तुम्ही शक्यतो असं काही नाही, असं काही तंबी वगैरे नाही दिली. उद्धव साहेब आमचे कधी आम्हाला अशी तंबी बिंबी काही नाही दिली. जस्ट एक सहज एक संवाद होता, याच्यापेक्षा दुसरी काही बैठक नव्हती. असं काही म्हणजे वेगळ्या बातम्या आपण करू नये अशी आपल्याला विनंती आहे. अशी काही मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गेले होते जेवायला म्हणजे प्रतापरावांच्याच घरी मागच्या वर्षी तुमचे सगळे खासदार गेले होते जेवणाला, त्याही वेळी चर्चा झाली. तेव्हा आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली होती की आपल्या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय एक प्रकारे वैर आहे, राजकीय वैर आहे. असं असताना तिथं जाणं योग्य नाही अशा पद्धतीची भावना त्यांची तेव्हा होती मागच्या वर्षी. असू द्या, पण कसं आहे माहिती आहे का, त्यांचे असं आता ते नेते आहेत, त्यांनी म्हणू शकतात सगळ्या गोष्टी. पण प्रतापराव जाधव एक आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत आणि वारंवार मंत्र्यासोबत काम पडतं. आम्हाला लोकांनी निवडूनच याच्यासाठी दिलं की आम्ही काहीतरी काम करू शकेल. त्यामुळं सगळ्याशी संबंध ठेवणं हा काही गैरप्रकार नाही आहे. त्यामुळं मला असं त्याच्यातून काही वाटत नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्याला विनंती आहे की या गोष्टीचा विपर्यास करू नये. कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा अजिबात तिथं झाली नाही. 10 मिनिटांमध्ये काय चर्चा होणार आहे आणि कायच करणार आहेत, काही विषय नव्हता. आदित्य ठाकरेंच्या भूमिकेकडे कसं बघता? नाही, ते नेते आहेत, त्यांनी त्यांच्यावर मी बोलणे इतका मोठा नाही आहे, पण मी ते नेते आहेत, त्यांना कशाला मी काय. यालाच जोडून एक प्रश्न आहे की सर्वसामान्य खासदारांनी एकमेकांकडे जेवायला पण जायचं नाही, दुसऱ्या पक्षाच्या जेवायला बोलवलं तर जायचं नाही आणि नेत्यांनी मात्र थेट मोहित कंबोजांच्या घरी गेलं तर ती राजकीय संस्कृती असते आणि तुम्ही एकमेकांकडे जेवायला गेले तर ऑपरेशन टायगर मी याच्यावर काही भाष्य करणार नाही. ते नेते मंडळी आहेत, त्यांनी काही केलं तर म्हणजे मी त्याच्यावर भाष्य करण्यात इतका मोठा नाही आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तर मी सुद्धा मागच्या वेळेस माझ्या घरी जेवायला सगळ्याला आमंत्रण दिलं होतं, सगळे आले होते. असं नाही की एकूण बोलवतातच. ही दिल्ली आहे, आम्ही महाराष्ट्रातले माणसं कुठं जाणार आहे, जिथं कुठं बसणार आहेत, एकूण बोलावं लागेल, एकूण जावं लागेल तरच तिथं दिवस कटतो, नाही तर दिवसच कटत नाही. असं आहे ना. पण दुसरा महत्वाचा मुद्दा, केवळ तुम्ही 2 खासदार होतात, इतर खासदारांना पण बोलवलं होतं प्रतापराव जाधव यांनी. अरविंद सावंत यांना सुद्धा फोन केले होते परंतु ते गेले नाहीयेत आणि तुम्ही गेलात. कोण गेलं कोण नाही गेलं हे मला माहिती नाही. मी 10 मिनिटासाठी तिथं होतो. माझ्या अगोदर तिथं संजय देशमुख साहेब बसलेले होते आणि मी वापस निघता चौरे साहेब तिथं आलेले होते. बस यापेक्षा दुसरा काही नाही आणि कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. कुठले खासदार, आणखी तुमच्या पक्षाचे कुठले खासदार होते? अरविंद, अजून कोण खासदार होते? नाही, मी काय सांगतो, मी सांगितलं ना तुम्हाला की माझ्या अगोदर देशमुख साहेब बसून होते आणि मी निघता चौरे साहेब आले होते. बस. माझे खासदार अडसूळ साहेब होते, मी गेलो त्यावेळेस. आणि माझ्या मताने ते आपले हे एक होते, नाही धैर्यशील माने होते. सर, पण प्रश्न असा आहे की जेवायला जाणं ठीक आहे, पण जेवायला गेल्याचे फोटो का उद्देश बाहेर ठेवून काही म्हणजे आपण काही केलंच नाही तर डर कसला आहे. आणि आम्ही मीडिया किंवा आमचा सोशल मीडिया असो किंवा कोणी असो, आता तिथं कोणी ना कोणतरी फोटो काढतं. असं नाही आहे की काय लपून गेलोय का काय कोणा पाप ठेवून मनात गेलोय का काय गेलोय. सहज गेलो जेवायला आणि त्याला विश केलं तर मी त्याच्यासोबत फोटो काढणारच, त्यात काय विषय आहे. आणि मला नाही वाटत यात काही गैर आहे. आणि कारण कसं आहे की काही डोक्यातच नाही आहे, काही बोलणं चर्चाच झाली नाही आहे.
किंवा काही विषयच नाही तर काय त्याला म्हणजे लपून चोरून कोणाचा फोन वगैरे करायचं पक्षात- नाही नाही राजकारण नाही. मला काही संकुचित विचारसरणीचं झालंय. एकमेकांच्या घरी जाणं, भेटणं, लग्न समारंभाला, कार्यक्रमाला भेटणं हे एक सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. मात्र आता त्याच्यावरती पण जे नाही आता बघा कोण कसा विचार करतो याला लोकाला स्वातंत्र्य आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने विचार करू शकतात. पण मी जिथं गेलो होतो त्याच्यामुळं मला नाही वाटत की तिथं काही मी गैर करायला गेलो होतो. निश्चित रूपानं माझे पहिलेपासूनचे संबंध आहेत जाधव साहेबाशी आणि त्यांनी मला बोलवल्याच्या नंतर त्यांची ॲनिव्हर्सरी असल्याच्या नंतर या वयामध्ये त्यांच्या ॲनिव्हर्सरीला त्याला विश करणं मला जमलं तर मी नक्की केलं ते त्याच्यात काही दुमत नाही. पक्षाच्या कोणाचा काही फोन वगैरे नाही नाही अजिबात नाही कोणाचा फोन नाही काही नाही. म्हणजे फक्त माध्यमांमध्ये बातम्या माध्यमांमधूनच बातम्या आहेत दुसरं काही याला वेगळं काढायचं काही गरज नाही. 10 मिनिटामध्ये काय होणार आहे बोलणं काय असं आहे काय 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 फटकरणं असं झालं की काही जादू आहे मोहित करणार आहेत मला का काय करणार आहेत काय मला काय किडनॅप करणार आहेत का जबरदस्तीने घेणार आहेत का काय करणार आहेत. सगळे खासदार सोबत असं म्हणायचं नाही कोणीही मला वाटत नाही की कोणाशीही चर्चा झालेली आहे किंवा कोणत्याही अशा वेगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे. जस्ट एक जेवायचा कार्यक्रम होता त्यांनी आमंत्रण दिलं होतं आम्ही गेलो होतो बस त्यापेक्षा दुसरं काही नाही. पक्षप्रमुख म्हणून जे आहे ते जनतेला भेटत नाही जनतेशी संवाद साधत नाही आणि म्हणून असं नाही आता आहे. जो युवा नेता आहे त्यांनी ग्राउंडवर येऊन लोकांशी बोलावं हे कुठे ना कुठे बाहेर नाही असं नाही आहे. आमचे नेते बोलतात आमच्याशी संपर्क असतात आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जाऊन भेटतो असं काही नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.